जयंत कानेटकरने केलेल्या पापकृत्यांपैकी एका पापकृत्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे। ललिता देशमुख यांचा जो गाडे पाटलांच्या घरी महाशिवरात्रीच्या दिवशी अपघाती मृत्यू झाला, तो मृत्यू अपघाती नसून या जयंत कानेटकरने त्यांचा खून केला होता। हा खूप गंभीर आरोप आहे संतोष दळवी। काय पुरावा आहे तुमच्याकडे? जजसाहेब, पुरावा नाही आहे, पण महाशिवरात्रीच्या दिवशी मी माझ्या आईचा खून केला तू! माझ्या आईचा खून केला तू! तुला सोडणार नाही! विश्वा मला काय करतोस तू? सोड विश्वा, वेडेपणा नको रे करू, सोड त्याला. विश्वा, प्लीज ऐक ना रे, मागे हो तू. विश्वा, जयंत, तुला मी सोडणार नाही! हो विश्वा देशमुख, अहो काय करता तुम्ही? थांबा थांबा. विश्वा सोड त्याला. जीव घेतलास माझ्या आईचा! नाही सोडणार मी तुला, जयंत! नाही सोडणार! नाही सोडणार तुला! विश्वा देशमुख, हे न्यायालय आहे, ही गुंडागर्दी करण्याची जागा नाहीये. मिस्टर विश्वा देशमुख, तुम्हाला कल्पना तरी आहे का तुम्ही जे हे हिंसक कृत्य केलंय त्याची काय शिक्षा होऊ शकते? द्या शिक्षा, द्या जजसाहेब, द्या शिक्षा मला. ज्या माणसाने माझ्या आईला मारलं, तिचा जीव घेतला, त्याला मारण्याची जर मला शिक्षा मिळत असेल ना, तर मी जगातली कुठली की शिक्षा भोगायला तयार आहे. पण या माणसाला मी सोडणार नाही. सोडणार नाही मी या माणसाला. जजसाहेब, विश्वाच्या वतीने मी माफी मागते. काय ना, ललिता काकूंचं जाणं विश्वासाठी आणि आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. त्या धक्क्यामुळे त्याच्याकडून ही घटना घडली. प्लीज असं करू नका. या केसमध्ये आज आलेले नवीन पुरावे आणि धक्कादायक साक्ष लक्षात घेता कोर्ट या प्रकरणाचा अंतिम निकाल उद्या जाहीर करेल. जयंत माझ्या आईला मारलं, खून केला. मला सांग, काय चूक होती माझ्या आईची? काय बिघडवलं होतं माझ्या आईने? सांग ना मला, काय चूक होती माझ्या आईची? काय चूक होती माझ्या आईची? विश्वा, शांत हो, रडू नको. मी आहे तुझ्या बरोबर. खूप दगदग झाली नाही आज, पण काही काळजी करू नकोस. निकाल आपल्या बाजूनीच लागणार बघ. दादा, थँक्यू. थँक्यू.
का? दादा, अरे आज तू कोर्टात माझ्यासाठी साक्ष दिलीस त्यासाठी थँक्यू. दादा, तू कोर्टात साक्ष दिल्यामुळे केसला खूप फायदा झालाय. आपली केस अजून जास्त स्ट्रॉंग झाली आहे आणि तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात ना, म्हणून मला अजून जास्त सपोर्ट मिळतोय. संतोष, एक सांगू, आज तू तुझ्या बहिणीच्या पाठीशी उभा राहिलास, जयंतच्या विरोधात साक्ष दिलीस, त्याचा नीचपणा जगासमोर आणलास. आज तू जे वागलायस ना, त्याने मला खरंच वाटतंय यापूर्वी तू ज्या चुका केल्यास, ज्या गोष्टींचा आम्हाला त्रास दिलास, ते सगळं सगळं माफ करावं. संतोष, तुझ्यात थोडा तरी चांगुलपणा आहे हे आज दाखवून दिलं असतं. पण मला एक गोष्ट सांग, ललिता वहिनीचा खून जयंतनं केलाय हे सत्य तू आजपर्यंत लपवलंस का? हो रे, त्यावेळी सांगून काय उपयोग होता मला सांगा? जयंत या घरचा सगळ्यात लाडका श्रीमंत जावई होता. तेव्हा तुम्हा सगळ्यांचा किती विश्वास होता त्याच्यावर. आणि तसंही माझ्याकडे त्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा पण नव्हता, त्यामुळे म्हटलं मी योग्य वेळेची वाट बघत होतो. तू आज जे केलंस ना, त्यामुळे फक्त जानूलाच नाही, माझ्या वहिनीला सुद्धा न्याय मिळेल. एक गोष्ट नक्की, आज तू तुझ्या बहिणीच्या पाठीशी उभा राहिलास हे बघून खूप समाधान वाटलं. खरंच संतोष दादा, पुन्हा एकदा मनापासून थँक्यू. अगं वेडी जानू, असं काय बोलतेस? थँक्यू काय? इतकी वर्ष तू मला राखी बांधतेस, त्याला जागायला तर पाहिजेच ना. आणि हो, तरी पण या वर्षी 11 रुपयाचंच पाकिट देणार बरं का. घाय रे संतोष दादा तू पण. बरं आई, मी आहेच. हो, आराम कर बाळा. वीणा, काही लागलं तर हाक मारा मला. हो आई, करा आराम. चला. खरं तर आईबाबांना आज तुमचा खूप अभिमान वाटत होता, पण तुमच्याच गुणांमुळे तुमच्या नशिबात त्यांचं कौतुक नाहीये. तुम्हाला स्वार्थाशिवाय पैशापुढे काही दिसतच नाही ना. कधी नव्हे ते त्यांना तुमचा अभिमान वाटत होता, कौतुक वाटत होतं, म्हणूनच गप्प बसले बरं का. देवा, ही बाई कधी सुधारणार? नवऱ्याला ऐकवायचा एक चान्स सोडत नाही. असो, पित्याची खोड. ललिता देशमुख यांचा जो गाडे पाटलांच्या घरी महाशिवरात्रीच्या दिवशी अपघाती मृत्यू झाला, तो मृत्यू अपघाती नसून या जयंत कानेटकरने त्यांचा खून केला होता. नाही जानू, नो, हे तू बरोबर नाही केलंस. तू अशी कशी फसवू शकतेस मला? नो जानू, तू माझ्यापासून लांब जाऊ शकत नाहीस. तू लांब गेलीस तर मी जाऊ शकणार नाही.